भाजपा पक्ष कार्यालयाच्या समोर जी गर्दी दिसते आणि त्या गर्दीमधला एक चेहरा विशेष असतो आणि तो म्हणजे अब्दुल रहीम शेख. विशेषच आहे. आणि किती नंबर प्रभागासाठी तुम्ही मागताय? मी 14 नंबर प्रभागासाठी इच्छुक फॉर्म भरलोय आणि आज मुलाखतीसाठी बोलवलं होतं मला. आतापर्यंत कुठल्या कुठल्या पदावर काम केले? आता मी भाजपमध्ये पहिला तर फक्त कार्यकर्ता म्हणून आलो होतो 2022 मध्ये. त्याच्यानंतर मला अल्पसंख्याचे उपाध्यक्ष दिला, त्याच्यानंतर शहर सेक्रेटरी दिला. आता मी भाजप अल्पसंख्याक मोर्चाचा शहर जिल्हा महामंत्री आहे. शहर मध्ये 14 मध्ये येत आहे. मुस्लिम बहुल किती मतदार आहेत मुस्लिमांचे त्या मतदारसंघामध्ये? इथे मुस्लिमाचे 80% मतदान आहे. हो, 80%. परवाच्या ज्या विधानसभा झाल्या त्या विधानसभेचा मतदानाचा कल किंवा त्या मतदानाचा मूड कसा होता? त्या विधानाचा मतदानाचा कल वेगळा होता आणि आता सध्या जे आहे ते वेगळं आहे. ते विधानसभा होती, हे स्थानिक स्वराज्य आहे, हे कार्यकर्त्याची निवडणूक आहे. सध्या याच्यात कुठला नेता वगैरे काही नाही. ग्राउंड मध्ये कोण गल्लीमध्ये असणार, कोण काम करणार आहे, त्याच्या घरी जाणार. खरं तर हे निवडणुकीची एक प्रश्न आहे, तुम्ही विचारला तर मी बोलतो. खरं तर ही निवडणूक कार्यकर्त्याची आहे आणि भाजपमध्ये आम्ही कार्यकर्ता आहोत. तर माझ्या फक्त कार्यकर्ता नाही, एक पदाधिकारी आहे आणि माझ्या याच्यावरती अल्पसंख्याच्या माझ्या लेटरवरती पण भरपूर कामं होतात. मला काय आमच्या लोकांना काय बोलतात, कार्यकर्ता येऊन आम्हाला भेटा, मुस्लिम असू दे या इतर समाज असू दे, तुम्ही या आम्हाला भेटा, काम सांगा. तत्वाशी तडजोड केली का विचाराशी? हो, तुम्ही कशाची तडजोड केली? तडजोड म्हणजे पक्षामध्ये इतक्या मोठ्या पक्षामध्ये तुम्ही आहात, मुस्लिम आहात, मग अशा सगळ्या विचारधारेमध्ये एकतर वेगळ्या पद्धतीनं घेतलं जातं. हो, मी विचारधारा वेगळी आहे. एक पक्ष चांगला आहे, सेक्युलर पक्ष बोललं तरी चालेल. सेक्युलर? हो, सेक्युलर. मी 100% बोलतो. देशभरामध्ये लोक बोलतात त्यांचं वेगळं आहे. मी पक्षामध्ये आहे. हे आमच्या अल्पसंख्याचे शहर अध्यक्ष बोलतो त्यांच्याशी. तुमचा हा सेक्युलर सेक्युलर आम्ही मुस्लिम आहो ना, सगळे आहेत बघा, जाती समाज किती आतमध्ये. सेक्युलरच बोलणार ना. इथे लिहिलंय का कुठे एकच पक्षी एकच समाज या म्हणून? आम्हाला पण येऊ देतात, आम्हाला पद आहे, आमच्या अध्यक्षला पद आहे. अल्पसंख्याला बहुत संख्याने तिथे आमची इज्जत आहे. येतात, बसतात, बोलवतात, सन्मान देतात. हो, भरपूर. आणि सन्मान म्हणून महामंत्री दिलाय का मला? महामंत्री कशासाठी दिलाय? पाठीचा महामंत्री म्हणजे गोष्ट काय? आतापर्यंत किती वरिष्ठ नेत्याशी कार्यकर्त्याशी तुम्ही जोडले गेलात? इथे मी आमच्या इथे जेव्हापासून मी पार्टीमध्ये आहे, सगळ्यात वरिष्ठ मुख्यमंत्री पासून आम्ही मुंबईला गेलो, प्रदेशाध्यक्ष आमचे इद्रिस मुलतानी आहेत. त्याच्यानंतर आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत अजय क्या नाम मुलतानी आहेत, त्यांच्यावर भेटलो. त्यानंतर मुख्यमंत्र्यांना भेटलो. आम्ही शपथविधीला पण गेलो होतो, तिथे पण आम्हाला सन्मान भेटला. आमच्या अध्यक्षला स्टेजवर बोलवतात. पक्षामध्ये सन्मानची गोष्ट, पक्षामध्ये सन्मान दिसतो. तुम्ही ज्या भागामध्ये राहतात त्या भागाकडे राहणारा जो काही बहुसंख्य समाज आहे तो मुस्लिम आहे. बघा, त्यांचा दृष्टिकोन तुमच्याकडे त्यांचा दृष्टिकोन माझ्याकडे खूप छान आहे. त्यांचा दृष्टिकोन कसा आहे की ते मला बोलतात, ठीक आहे. पक्ष आता पहिली गोष्ट वेगळी होती. असं कोण कधी विचारलं काय आहे या पक्षामध्ये? बघा, विचारतात. त्यांना आपण रोखू शकतो काय? विचारतो ना, येऊन बघा, तुम्ही माहिती पडेल. पक्षामध्ये या. किती कार्यकर्ते जोडले? भरपूर कार्यकर्ते आम्ही जोडले. अल्पसंख्याचे आता सध्या आम्ही, आमचे अध्यक्ष जाकीर सगरी, मी महामंत्री, आम्ही बहुसंख्य कार्यकर्ते आम्हाला बोलतात, चलो हम तुम्हारे साथ तयार आहे काम करण्यासाठी. म्हणजे देशभरामध्ये एक प्रश्न विचारला जातो भाजपाला की तुमच्याकडे सेक्युलर चेहरा नाहीये, म्हणजे पुरोगामीचा चेहरा नाहीये, समाजवादाचा चेहरा नाहीये. पण आदमबाईंनी एवढा जबरदस्त त्या वाक्यामध्ये की भाजप हा सेक्युलर आहे, त्याच्यामध्येच हे किती विशेष आहे. तर आपल्यासोबत अल्पसंख्याक भाजपाच्या अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष आहेत सगरी, त्यांच्याबरोबर चर्चा करू. सगरी साहेब नमस्कार. सलाम. बोला साहेब. किती मागणार आहात? आता माझे इथं बघा, प्रभाग 14, प्रभाग 8, प्रभाग 21, प्रभाग 20 आणि प्रभाग 7 मध्ये बी एक अल्पसंख्याचा म्हणून मागितलेला. असं टोटल 19 आमची सीटा मागितल्या आहे. आता बघू पक्ष आम्हाला नाही किती देणार, किती तिकीट देणार, काय नाही. किती असं वाटतं तुम्हाला की तुम्हाला न्याय मिळेल? मला वाटतं 100% न्याय मिळेल.
आज पण बीजेपी नाही असं दिले नाही. मला तर आता बघा, मला तर आता 35 वर्ष झाले मी बीजेपीचा कार्यकर्ता आहे. मी वार्डाचा अध्यक्ष झालो, नंतर उपाध्यक्ष झालो, मग नंतर मंडळाचे उपाध्यक्ष केले मला. नंतर मला सेक्रेटरी म्हणून मी 15 वर्ष केलंय. मग आता शहर अध्यक्ष म्हणून आता दुसरी वेळ आहे माझ्या. 2017ला निवडणूक झाली होती तेव्हा किती मिळाले होते? 5 सीटा दिलते, पण आमचे कोणी आले नाही निवडून. का आले नाही म्हणजे आमचे माणसं तिथं कमी पडले. आता कमी पडणार नाही. आता ताकद लावून आम्ही कमीत कमी. मनुष्यबळाची ताकद कमी पडते की अर्थकारणाची ताकद कमी पडते? अरे आता ते सांगून उपयोग नाही. आता इथून तयारी चांगली करणार आहे. आता कमीत कमी 5 सीटात आम्ही निवडून आलो अल्पसंख्याकांना. जे तुम्ही प्रश्न विचाराय ना 2017 पासून, तेव्हाची गोष्ट वेगळी होती. आता जे भाजप, मी आताच बोललो की सेक्युलर पार्टीमध्ये आहे भाजप, आणि दुसरी पार्टी पण नाहीये कुठली. काय करायचं? निशब्द करण्यासारखे जर का शब्द आले तर माणूस देखील विचार करायला अगदी म्हणजे थांबतो. तशीच अवस्था माझी झाली. भाजप हा सेक्युलर पक्ष आहे आणि इतका उदारमतवादी विचार त्या शेखबाईंनी सांगितला, आणि त्यांच्या छाताडावर देखील बघू शकता कमळ आहे, इथं अध्यक्ष आहेत. म्हणजे हा भाजपाचा एक फूस बदलण्याची वेळ किंवा अवस्था आपल्याला पाहण्याची संधी आपल्या माध्यमातून आम्हाला उपलब्ध करून दिल्यात, त्याबद्दल धन्यवाद. ब्रेन न्यूज करता यासिन शेखचा मी नितीन पात्र.